पिल्लांच्या मायेने बिबट्या मादी अखेर पिंजऱ्यात अडकली. मोरवाडी ग्रामस्थ व वनाधिकारी व कर्मचारी यांची यशस्वी कामगिरी. आपला तालुका न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. शिरूर, पारनेर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात सध्या बिबट्यांचा हल्ला आणि त्यामध्ये गेलेले लहान मुला-मुलींपासून ते मोठ्यांचे बळी हा मुद्दा लक्षवेधी झाला असून यामुळे अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील बहुतांश गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील मोरवाडी येथील रसाळ यांच्या ऊसाच्या शेतीत गुरुवार दिनांक 13 रोजी सकाळी 11च्या दरम्यान बिबट्याची 3 पिल्ले आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तातडीने परिसरातील ग्रामस्थांनी लगेच पारनेर येथील वन अधिकारी अंकराज जाधव यांना संपर्क केला. जाधव हे सहकाऱ्यांसमवेत या ठिकाणी आले. त्यांनी लगेच पिल्लांचा ताबा घेऊन एका पिंजऱ्यात पिल्ले ठेवली व आता मात्र पिल्लांच्या मायेने ही बिबट्या मादी जेरबंद होईल अशी खात्री परिसरातील लोकांना झाली. दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या पिंजऱ्याकडे एकही प्राणी फिरकला नाही. मात्र रात्री 8च्या दरम्यान या पिल्लांची आई बिबट्या मादी मात्र बरोबर पिंजऱ्याजवळ आली आणि आतमध्ये अडकली. दिवसभर काय होईल काय नाही या भीतीने निघोज, मोरवाडी, रसाळवाडी, रामवाडी, शिववाडी या परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची भीतीने गाळण उडाली होती. मात्र रात्री बिबट्या मादी पिंजऱ्यात अडकल्याची बातमी सगळीकडे समजताच सर्वांना हायसे वाटले. गेली 5 दिवसापूर्वी गाडीलगाव, बोदगेवाडी, लंकेवस्ती नजीक एक बिबट्या मादी अशाच अवस्थेत फिरत होती. त्यानंतर वन अधिकारी अंकराज जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी या भागात सगळीकडे पाहणी करीत लोकांना धीर देत सगळ्यांना सावध केले. तसेच पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज या ठिकाणी भेट देऊन वन अधिकारी अंकराज जाधव भालेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्या व त्यांचा बंदोबस्त याविषयी सविस्तर माहिती देऊन लवकर या भागात 10 पेक्षा जास्त पिंजरे देणार असल्याची माहिती दिली. मोरवाडी ग्रामस्थ व वन अधिकारी व कर्मचारी यांनी सावध भूमिका घेतल्याने हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याबद्दल ग्रामस्थ व वन अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन वर्ष होत आहे. बछड्यांच्या मायेने अखेर ती पिंजऱ्यात अडकली. बछड्यांना दिवसभर ऊसाच्या आडोशाला ठेवून ती भक्ष्याच्या शोधात दिवसभर भटकंती करत असली तरी सायंकाळी मात्र ती बछड्यांच्या संरक्षणासाठी रात्रभर येत असते. असा बिबट्या मादीचा प्रवास असल्याने पिंजऱ्यात बछड्यांना ठेवून वन अधिकारी अंकराज जाधव यांनी बरोबर सावध सायंकाळी पिंजऱ्यात अडकेल असा बंदोबस्त केला आणि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा अंदाज खरा ठरला. 8 तासानंतर बिबट्या मादी बछड्यांच्या मायेने पिंजऱ्यात अडकली. पुणे व नगर जिल्ह्यातील बहुसंख्य गावांमध्ये बिबट्याने हल्ला करून अनेकांना मारले असले तरी ते 8 ते 10 दिवसांचे बछडे त्यांच्या आईजवळ सुरक्षित गेले पाहिजे आणि त्यांना आईचे प्रेम मिळाले पाहिजे ही भावना या परिसरातील मायमाऊलींची असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त होत होती.